मध्ये ते लाभलेले साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया या मनसे रायगड चषकामध्ये। रायगड जिल्ह्यातील अग्र नामांकित स्पर्धा जिथे क्रिकेटचा महासंग्राम रंगताना दिसतोय आणि या मनसे रायगड चषकामध्ये आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालं त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत या कर्जत नगरीमध्ये। मनसेचा ढाण्या वाघ अर्थातच सन्माननीय अविनाश जाधव साहेबांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत। सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं पुन्हा एकदा कर्जत नगरीमध्ये आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करूया। दोन संघ मैदानात खेळत आहेत, एका बाजूला शिवशक्ती कडाव जयशंकर चांदई समवेत ओळख करून घेत असताना या खेळाडूंसमवेत त्यांना शुभेच्छा देत असताना सन्माननीय अविनाश जाधव साहेब क्रिकेटवरती देखील त्यांचं प्रेम आहे, कबड्डी खेळ त्यांना आवडतो, कुस्तीचा खेळ त्यांना आवडतो। आमचे पंच उमेश केणे सर, त्याचबरोबर विकी शेलार सर आणि देसाई सर भाई देखील उपस्थित आहेत। दोन्ही कॅप्टन आपण पुढे या, पहिल्यांदा आपण टॉस करतोय। टॉस झालेला आहे खरं तर, दोन्ही टीम समवेत मात्र इथे फोटो सेशन होईल। शिवशक्ती कडाव आणि त्याचबरोबर जयशंकर चांदई। टॉस मात्र जिंकला होता तो श्री 11 जयशंकर चांदई संघाने आणि त्यांनी निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा। मनसेचे नेते, मनसेचे ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय अविनाश जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते। खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय जितेंद्रभाई पाटील दरवर्षी या स्पर्धांचं मात्र आयोजन करतात। प्रत्येक कर्णधाराला वाटतं, प्रत्येक टीमला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये आपण खेळावं आणि आता दोन्ही संघांच्या समवेत स्वतः अविनाश जाधव साहेब, आदरणीय जितेंद्रभाई पाटील आणि मनसेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय तन्ना साहेब उपस्थित आहेत, रामदासजी पाटील साहेब उपस्थित आहेत, यशवंतजी बवारे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तालुक्याचे अध्यक्ष इतरही मान्यवर उपस्थित आहेत, गरज साहेब उपस्थित आहेत, भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे आयोजन करते माजी खेळाडू देखील उपस्थित आहेत। आदरणीय अविनाशजी जाधव साहेब यांच्या समवेत उपस्थित असणारे देखील नेते मंडळी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही करतोय। आणि मला असं वाटतंय आमच्या पंचांना अविनाश जाधव साहेबांच्या समवेत एक सेल्फी घ्यायचा आहे, त्यांनाही मोह मात्र आवडता आला नाही। रवींद्र मोरे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय। रवींद्र मोरे साहेब आपलंही सहर्ष स्वागत। हे आमचे तिन्ही पंच अविनाश जाधव साहेब, उमेश केणे सर, विकी शेलार जे खंबालपाड्याचे आहेत, ठाणे जिल्ह्याचेच आहेत तिन्ही पंच, आणि देसाई सर। सन्माननीय आमचे सकपाळ साहेब, घरंदाज मिजाज हॉटेलचे मालक। चला बॉलिंग कोण करेल आता, आणि डॅनी आणि तो छोटा त्याला देखील मोह आवडता आला नाही, त्याला देखील आदरणीय अविनाश जाधव साहेबांच्या समवेत एक फोटो काढायचा आहे। बाईंनी आज बॅटिंग केली आहे, जाधव साहेबांना सांगू इच्छितो बाईंनी आज 4 षटकार मारलेत, हाताला दुखापत देखील करून घेतले, एवढे प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत। अविनाश जाधव साहेब म्हटल्यानंतर प्रत्येकाला आवडणारे नेतृत्व आहे, म्हणजे मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी झुंजार असं नेतृत्व आहे, कडवट नेतृत्व आहे। आणि सगळ्यांनाच ठाऊक आहे की राजसाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत, कडवट शिलेदार आहेत। निष्ठा कशी असावी पक्षामध्ये, राजकारणामध्ये, कारण आता निष्ठेचा बाजार मांडलाय, म्हणजे निष्ठेचे विष्ठा झाले की काय असंही वाटायला लागतं। परंतु अविनाश जाधव साहेबांसारखे शिलेदार असतील किंवा सन्माननीय जितेंद्रभाई साहेबांसारखे शिलेदार असतील, जे आजही भले पराभव माथी आला असेल परंतु तो पराभव बाजूला सारत असताना आपले पक्ष प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समवेत आजही तेवढ्याच निष्ठेने ते कार्यरत आहेत। स्वतः मला असं वाटते जितेंद्रभाई या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत। शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात जयशंकर चांदई। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, खूप मोठमोठी पारितोषिके या स्पर्धेमध्ये। खरं तर बॅटिंग करायचे जाधव साहेबांना,
त्यांची बॅटिंग मराठी माणसासाठीच नेहमी असते आणि त्यांनी नेहमीच बॅटिंग करत राहावी असं प्रत्येक मराठी माणसाला देखील वाटतं. हा चांगला फटका. ठाणे विरोधात रायगड. ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वतः बॅटिंग करतायत आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष मनसेचे जितेंद्रभाई पाटील मात्र इथे गोलंदाजी करतायत. आणखी एक चांगला स्ट्रोक. खरं तर अविनाश जाधव साहेबांनी मराठी माणसासाठी नेहमी बॅटिंग करत राहावी हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. कारण ते जेव्हा बॅटिंग करतात तेव्हा खळ आणि खटाकच होतं आणि त्यातूनच निर्णय येतो, बाकी काही नाही. कारण आता मराठी माणूस देखील ती परिस्थिती आलेली आहे की मुंबईतून मराठी माणूस देखील परागंदा होतोय की काय. त्यांना कुठे ना कुठेतरी एक विश्वासू आधार हवा असेल तर त्यांना राजसाहेब ठाकरे आहेतच, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. मी भाईंना विनंती करतोय की आपल्या सर्व पाहुण्यांना घेऊन आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हावं आणि फिल्डिंग करायची आहे ती शिवशक्ती कडाव संघाला. अभि देवघरे, कल्पेश साळुंखे आणि कौशल गुरव आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. जयशंकर चांदई संघ सलामीची जोडी आपण पाठवा. सागर कोळंबे. आज सन्माननीय अविनाश जाधव साहेबांची उपस्थिती. सध्या तुम्ही हे स्पर्धा